ठाकरे यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागतही करावं. मी आदित्य ठाकरे साहेब यांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं आणि बरुणदास सर आपण व्यासपीठासमोर स्थानापन्न व्हावं. आणि यानंतर कार्यक्रमाची पुढील सूत्र मी निखिला म्हात्रे मॅडम यांच्याकडे सोपवतो. महाराष्ट्राचा महासंकल्प यामध्ये आज युवा नेते आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून महाराष्ट्राचा महासंकल्प जाणून घेणार आहोत त्यांच्या नजरेतून. मात्र त्याआधी काही राजकीय प्रश्नही असतील. आदित्यजी खूप खूप स्वागत तुमचं. गेल्या काही दिवसात आम्ही पाहतो जरा कुठे काही झालं म्हणजे कुठे अतिवृष्टी झाली, कुठे पुतळा पडला किंवा बदलापूरचं प्रकरण असो, कुठेही म्हणजे तुम्ही लगेच ग्राउंडवर पोहोचता, तिथे पाहणी करता, सातत्यानं महाराष्ट्राचा दौरा करता. तुम्हाला महाराष्ट्रामधलं चित्र तुमच्या नजरेतनं नेमकं कसं दिसतं? म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या हवा कोणाची? खरं तर हे गेले काही दिवस नाही तर गेले अनेक वर्ष आम्ही हे करत आलेलो आहोत. मग मला आठवतं जेव्हा मी नुकताच राजकारणात आलो होतो 2010-11 साली असेल, तेव्हा त्या साली दुष्काळ होता. जव्हार मोखाड्यात असेल, मराठवाड्यात असेल. त्याच्यात 2012, 13, 14, 15, 16 जेव्हा जेव्हा दुष्काळ आला महाराष्ट्रात तिथे आम्ही गेलेलो आहे. काही घडलं तिथे असेल. त्यानंतर 17 पासून साधारणपणे अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सुरू झाली. आता ह्या 2-3 वर्षात आम्ही पाहतोय तर दुष्काळ पण येतो साधारण जून-जुलैपर्यंत आणि मग ढगफुटी पण होते. आणि जिथे जिथे असं काही घडतं तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेहमीच तिथे पोहोचत असतो, मदतीला पोहोचत असतो. हे गेले 2-3 दौरे थोडे गाजले कारण भाजपमधले आमचे काही मित्र आहेत त्यांना वाटत होतं की आदित्यचा दौरा जरा गाजवावा, थोडा हंगामा करू म्हणजे दौरा गाजेल म्हणून ते आले तिथे. काय की हे जरी असलं तरी एक महत्त्वाचं आहे, आज आपल्या राज्यात जी घटना बाहेर राजवट आपल्या डोक्यावर बसवलेली आहे, अवकाळी सरकार जे बसलेलं आहे ते खरोखर जमिनीवर आहे का? त्यांचे पाय जमिनीवर आहेत का? खरोखर ते महाराष्ट्रातून चालतं का? महाराष्ट्राच्या हितासाठी चालतं का? हा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण कुठचंही क्षेत्र घ्या, ते क्षेत्र कोलमडलेलं दिसतं. सगळ्यात साधं म्हणजे आता गृह खातं जरी घेतलं आपण, काल बदलापूरमध्ये गोळीबार झालाय. 2 आठवड्यापूर्वी म्हणजे 10-12 दिवसापूर्वी ती बदलापूरची घटना घडली. FIR घेतली नव्हती. त्याच्यात वामन म्हात्रे नावाचे एक तिकडचे नेते आहेत, त्यांनी सांगितलं तुझंच काय रेप झालाय का, तू अशी का प्रश्न विचारतायत. त्या पत्रकारावर FIR घेतली पण वामन म्हात्रेला अटक नाही झाली. महाराजांचा पुतळा पडला. या सगळ्या ज्या घटना आहेत त्याच होत असताना एका बाजूला आपण पाहतोय सरकार आपल्या धुंदीत मस्त आहे, त्यांची इव्हेंट्स चालू आहेत, होर्डिंगबाजी चालू आहे, होर्डिंग्सवर खर्च चालू आहे. दुसऱ्या बाजूला बेरोजगारी वाढत चाललेली आहे. आत्ता जर आपण पाहिलं तर BMCच्या लिपिक भरतीची परीक्षेची तो प्रश्न आहे. MPSCसाठी जी मुलं होती ती आंदोलनं बसलेली. हे सगळे प्रश्न एकंदर महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात सरकार आहे की नाही हे आता चित्र दिसायला लागलेलं आहे. तुम्ही म्हणता की महाराष्ट्रातलं सरकार नेमकं चालतं कुठून? पाय जमिनीवर आहेत का? तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राचा कारभार दिल्लीमधून चालतो? गुजरातमधून. म्हणजे मोदी शहांच्या इशाऱ्यावर इथलं सरकार चालतं असं तुम्हाला वाटतं? आता त्यांच्यात कोण इशारा देतं, हे कुठचा इशारा घेतात, काय समजतात, कोण डोळा मारतं, कोण ते समजून घेतं ते आम्हाला कळत नाही. पण एक नक्की आहे बघा, गुजरातची काही वैर नाही. आमच्या वेळीही केंद्रात सरकार भाजपचं होतं, आत्ताही केंद्रात सरकार भाजपचं. उलटा ह्यांच्या पहिल्या 1.5 वर्षामध्ये तर बहुमताचं सरकार पण होतं. एवढी सगळी महाशक्ती असून त्यांच्या मागे ज्यांनी सरकार पाडलं, ज्या भाजपने आमचं सरकार पाडलं त्या भाजपाने महाराष्ट्रात गेले 8.5 वर्ष राज्य केलेलं आहे. केंद्रात 10 वर्ष बहुमताचं राज्य केलेलं आहे. आणि हे सगळं होऊनही आज महाराष्ट्राचे हे जे हाल झालेले आहेत त्याला जबाबदार म्हणजे भाजपच आहे. साधं उदाहरण घ्या, गडकरी साहेबांनी आता परवाकडे कुठेतरी स्टेटमेंट केलं की जगात काही फुकट असलं तर तिथे भारतीय नागरिक पहिले येतात. हा आपल्या भारताचा पहिलं तर अपमान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तेच गडकरी साहेब जे युट्यूबवर खूप वेळा भाषणं देतात आणि सांगतात की मी 5 किलोमीटर 5 मिनिटात बांधतो आणि मी एवढे पूल बांधले, तसं केलं. मुंबई गोवा हायवे गेले 10 वर्ष आमचे चाकरमानी इथून मुंबईहून गोव्याला जातात, कोकणात जातात आणि त्या हायवेवरनं आपण पाहतो जेवढे खड्डे, एवढे रस्ते बेकार आहेत. कॉन्ट्रॅक्टर कोणाचा मित्र आहे? कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं? मुंबई नाशिक हायवे घ्या, मुंबई अहमदाबाद हायवे घ्या. आणि प्रश्न हाच उपस्थित होतो की रस्त्यांपासून जी गोष्ट सुरुवात होते ती आपल्या कायदा सुव्यवस्थेपर्यंत, म्हणजे पुण्यात तर एका APIवर हल्ला झाला होता. तर हे सगळं जे होत आहे, भाजप
ह्याच्या मागे कारणीभूत आहे. तसंच जर पाहिलं तर गुजरातचं मी उदाहरण याच्यासाठी देतो, कारण सगळे जे उद्योग आहेत, केंद्रात तुमचं बहुमताचं सरकार होतं, आता चला NDA सरकार स्वतःला मानता तुम्ही, तरी देखील पहिले 5-6 मंत्री काय बदललेले नाही आहेत. ते होऊनही महाराष्ट्रात आमचं सरकार पाडूनही महाराष्ट्रात तुम्ही जे जनतेला हवं तसं राज्य का नाही करू शकत? पण ते म्हणतात, म्हणजे भाजप असं म्हणते की तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण करता. अगदी महाराजांचा पुतळा पडला त्यातही तुम्ही क्रिकेटमध्ये राजकारण कोणी आणलं? क्रिकेटचे जे BCCIचे जे सेक्रेटरी होते किंवा आता सगळं जे काय, आम्ही राजकीय नेते किंवा राजकीय मंडळी जी असतो, आम्ही समाजात जे काही चाललं असतं तो आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करत असतो. राजकीय प्रश्न असतील किंवा अराजकीय प्रश्न असतील, समाजातले ते प्रश्न आहेत आणि जर ते आम्ही विचारले तर राजकीय होतात. स्वतः कुठचीही घटना कुठेही जाऊन राजकीय करतात. एवढं काय, जेव्हा आम्ही कोविडच्या काळात काही निर्बंध लावलेले लोकांचे जीव वाचवायला, तेव्हा ह्यांनी ते पण राजकीय केले. म्हणजे जगात जर एकमेव पक्ष असा असेल ज्यांनी कोविडच्या काळात राजकारण केलं जगात, त्या पक्षाचं नाव भाजप आहे. सरकार पाडणं असेल, मध्य प्रदेशमधलं सरकार पाडलं कोणी होतं कोविडच्या काळात? कोविडचा सगळा प्रादुर्भाव वाढत असताना राजकारण मग मंदिरांच्या बाहेर असो किंवा ऑफिसेसच्या बाहेर असो कोणी केलं होतं? भाजपने केलेलं. कदाचित त्यांना ती पदवी दिली पाहिजे की जगात एकमेव पक्ष कोविडच्या काळात राजकारण करणारा म्हणजे भाजप. राजकोट किल्ल्यावर तुम्हाला आम्ही पाहिलं, तुम्ही अगदी म्हणजे राणेंचं तिथे आंदोलन सुरू असताना तुम्ही अगदी शांत होतात, तिथे शांत बसून होतात. राणे असं म्हणाले की मी त्यांना जाऊ दिलं म्हणून ते 2 तासांनी बाहेर पडले. काही काही लोकांना उत्तरं द्यायची नसतात, कारण जनता त्यांना उत्तर देत असते आणि काय आपण त्यांच्या तोंडी लागलं की आपली पातळी तेवढी खालती जाते. म्हणून मी त्यांना उत्तर देतच नाही. त्यांना गेले 16-17 वर्ष पगार आमच्यावरच बोलायला मिळतं वेगळ्या वेगळ्या पक्षाकडून. ठीक आहे, त्यांचं चालू राहू दे इन्कम. आज फडणवीस आले होते, तेही असं म्हणाले की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून ते सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण करतायत. पुतळा नेव्हीचा होता. त्यांच्या की कोणाच्या सरकली पाय? फडणवीस साहेबांच्या पायाखालची वाळू ते सरकली ते बोलतात? विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असं म्हणायचं. थेटपणे त्यांनी म्हटलं उद्धव ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ठीक आहे, आज त्यांना एक पत्र लिहायला लागलंय त्या BMC कमिशनरना. मुळात पत्र लिहिण्याची गरज काय होती? ती अटी कमी करण्यासाठी तुम्ही हाफ DCM आदेश द्या, पण नगरविकास खातं त्यांचं ऐकणार आहे का? हा एक विषय राहतो ना. आणि चला आमच्यावर टीका करताना करा, आम्हाला शिव्या देता करा, आम्हाला संपवायचा प्रयत्न करताय करून दाखवा. बदलापूरची जेव्हा घटना घडली तेव्हा आपण कुठे होतात गृहमंत्री महोदय? जेव्हा पोलिसांवर हमला होतो तेव्हा आपण कुठे आहात गृहमंत्री महोदय? जेव्हा पोलीस हाऊसिंगचा विषय उपस्थित होतो तेव्हा आपण कुठे असतं गृहमंत्री महोदय? जेव्हा अनेक ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत, आपल्याकडून एखादं स्टेटमेंट का नाही आहेत गृहमंत्री महोदय? वामन म्हात्रे नाटक का नाही झाली गृहमंत्री महोदय? आपटे नाटक करायला एवढी वेळ का लागली गृहमंत्री महोदय? हे सगळे प्रश्न आहेतच. पक्ष फोडायचं जी बदल्याची भावना होती की मी फोडले 2 पक्ष आणि मी बदला घेतला, ही बदल्याची भावना आमच्यात बिलकुल नाहीये. बदलाव आणायचा आहे, बदल आणायचा आहे, पण बदला आम्ही मनात ठेवत नाही. सिलेक्टिव्ह आहात तुम्ही असं ते म्हणतात, म्हणजे तुम्ही बदलापूरवर बोलता. नक्कीच आम्ही सिलेक्ट करतो, आम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य ह्याच्यात फरक कळतो आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडी सिलेक्ट केली आणि महायुतीपासून लांब गेलो. बदलापूर प्रकरणामध्ये जे आंदोलन झालं त्यांचं असं म्हणणं आहे की पॉलिटिकली मोटिवेटेड होतं हे आंदोलन. हाच प्रॉब्लेम आहे. बघा काय होतं मला सांगा, बदलापूरमध्ये जे रस्त्यावर आले, आपण पण रिपोर्टिंग करत होतात, आपल्याकडे लाईव्ह रिपोर्ट्स येत होते. मला आपण सांगा तिथे कुठचंही राजकीय चिन्ह, पक्ष, बॅनर, होर्डिंग कोणी दिसलं? पहिले जे लोक उतरले तिथे ते नागरिक होते, एक सुद्धा राजकीय नेता नव्हता. आणि जरी कोणी राजकीय नेता असला तरी महिलांसाठी आवाज उचलण्यात कोणी राजकीय नेता असेल तर काही चुकतं का कोणाचं? 6 दिवस जेव्हा तुम्ही FIR घेत नाही, कारण ते शाळा ती भाजपवाल्यांची होती, मग तिथे जर कोणी आंदोलन केलं तर काही कोणाचं चुकलं का? जी महिला 10 तास तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये बसवलं, ती गरोदर महिला होती, 10 तास तिला पोलीस स्टेशनमध्ये बसवलं आणि नंतर FIR घेतलं, कोणाचं काही चुकलं का? जे आंदोलक होते त्यांच्यावर तुम्ही 5 मिनिटात FIR घेता, लाठीचार्ज करता, पण महिलांसाठी कोणीतरी रस्त्यावर उतरतं, 3 वर्षाच्या एका लहान मुलीसाठी कोणतरी रस्त्यावर उतरतं, त्याच्याबद्दल कोणी काही बोललं की लगेच राजकीय होऊन जातं. हे असं कसं होऊ शकतं? आणि म्हणून हे सगळे जे बोलतात ना, चला आम्ही बोलतो सगळी गोष्ट आम्ही राजकीय करूच, कारण जे सरकार पाडून तुम्ही आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे ते महाराष्ट्र द्वेष्ट्यांचं सरकार आहे. आणि हे जर पळवायचं असेल तर आम्हाला प्रत्येक गोष्ट ही राजकीय करायलाच लागेल, कारण राजकारणच देशात बदल घडू शकतो. मध्ये जो तुम्ही मोर्चा काढला त्यावरून देखील फडणवीस आज असं म्हणाले की जे काही आंदोलन झालं त्यामध्ये उद्धव ठाकरे स्वतः चपलेनं जोडे मारो आंदोलन तुमचं, त्याच्यावर देखील त्यांनी टीका केली की एका मोठ्या पक्षाला किंवा असं हे शोभतं का, असं त्यांचं म्हणणं होतं. मला वाटतं जे पक्ष जसं भाजप असेल, मिंदे असेल, हे जे लोक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करू शकतात, त्यांना जोडे काय, तो जोडा तर खूप साफ होता.
महाराजांच्या पुतळ्यात तुम्ही भ्रष्टाचार केला आणि तो पुतळा पडला. जोडे हे फार कमी आहेत त्याच्यासाठी, आम्ही काही मारू तुम्हाला. कारण तुम्ही एवढा अपमान आमच्या दैवताचा करू कसं शकता? एवढा निर्लज्जपणा कसा करू शकता की त्या पुतळ्यातून तुम्ही पैसे खाता? आणि तुम्ही बघा, हेलिकॉप्टर्स जे आले तिथे हेलिपॅड बनवले गेले. मग ते पंतप्रधान महोदयांसाठी असेल, मिंदेंसाठी असेल किंवा फडणवीस साहेबांसाठी असेल, हेलिपॅडवर पुतळ्यापेक्षा जास्ती खर्च झालाय. आणि मग हा दुजाभाव कशाला की स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू तुम्ही कितीतरी तो फुटाचा केलेला आहे, तो एवढे वर्ष टिकतो, पण आमच्या महाराजांचा पुतळा तुम्ही नीट करू शकत नाही. हा गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये दुजाभाव कशाला करता तुम्ही? स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 138 वर्ष अजून टिकलेला आहे. बर्फ तिथे पडतो, वादळ येतात, सगळं काही होतं, आणि इथे मुख्यमंत्री निर्लज्जपणे सांगतात 45च्या स्पीडने वारा वाहत होता. हा कुठचा निर्लज्जपणा? आणि म्हणून जोडे तर फार कमी पडले त्याच्यात. भ्रष्टाचाराचा आरोप तुमचा नेमका कोणावर आहे? म्हणजे महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. हा त्यांनी ठरवा, कारण क्रेडिटवर सगळीकडे चालू असतं त्यांचं. लाडकी बहीणवर मी येते आता. लाडकी बहीण योजनेवरून सध्या महायुतीमध्ये जे काही सुरू आहे, वॉर सुरू आहे, त्यावर कसं पाहता तुम्ही? आता पाहायचं म्हणजे कसं पाहायचं तिघांकडे? काय आहे की परत मी तुम्हाला सांगतो, हे सगळं जे चालू आहे, लाडकी बहीण त्यांना आज आठवली आहे निवडणुकीच्या तोंडावर. आज आपण पाहतोय शेतकरी हैराण आहेत, त्रस्त आहेत. कालच आम्ही परवाकडे मराठवाड्यात जाऊन आलो. राष्ट्रपती महोदया स्वतः तिथे होत्या. त्यानंतर ह्यांना वेळ मिळाली तिथे फिरायला. 2-4 शेतांमध्ये गेलं, तोंड दाखवले, बाकी निघून गेले, काही मदत गेली नाही. 2 वर्ष कुठेही मदत देऊ शकले नाहीयेत शेतकरी बांधवांना. का? तर ह्यांना मदत करायचीच नाही कोणाची. तसंच जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण तुम्ही बघा, 2014ला
जे लोक 15 लाखाबद्दल बोलत होते ते 24 मध्ये 1500वर आलेत. केवढा मोठा फरक आहे हा. 15 लाखाबद्दल बोलणारे 1500वर आलेले आहेत. जर ह्यांचं सरकार बसलं तर ते 15 मधून पण 2 म्हणजे 1500 मधून पण 2 शून्य काढतील आणि 15 रुपये देतील. ह्यांना लाजा नाही आहेत. शेतकऱ्यांना मदत निधी म्हणून जे जाते ते असेच देतात ना. 2 रुपयाचा चेक कुठे कुठे 60 रुपयाचा चेक आपण पाहिलेलं आहे. आपण पण रिपोर्टिंग केलं त्याच्यावर. आणि हे निर्लज्ज सरकार आहे, हे निर्दयी सरकार आहे. आमचं सरकार आल्यानंतर कुठेही क्रेडिटवर न करता वाढीव तर आम्ही देऊच, पण लाडकी बहीण सोबत सुरक्षित बहीण देखील देऊ. ह्यांची बहीण खरोखर लाडकी असती तर ह्यांच्या भाजपालांनी म्हणजे भाजपचे राज्यपाल महोदयांनी आमचा शक्ती कायदा राष्ट्रपतींकडे नसता पाठवला. 4 वर्ष प्रलंबित होतं शक्ती कायदा, ते नसतं केलं. जर ह्यांची लाडकी बहीण खरोखर लाडकी असती तर सुप्रियाताई सुळेंना शिवी देणारे मंत्री महोदय त्यांनी लगेच लाथ मारून काढून टाकले असते. दुसरे एक आहेत ज्यांच्यावर आरोप झालेत. आमच्या मंत्रिमंडळातून आम्ही त्यांना काढलं होतं, पण आरोप सिद्ध किंवा खारिज व्हायच्या आधीच त्यांना परत मंत्री महोदय करून टाकलेलं आहे, कॅबिनेट मंत्री केलेलं आहे. हे लाडकी बहीणची चिन्ह आहेत का? जी भाजप लाडकी बहीणबद्दल बोलते त्यांचेच नेते जाऊन त्या रेवण्णासाठी प्रचार करून येतात. हे माहिती असून की त्यांनी 2500 महिलांचं शोषण केलेलं आहे, त्यांच्यावर रेप केलेलं आहे आणि व्हिडिओज आहेत त्याचे. हेच भाजप आहे जी बिल्किस बानोचं रेप झालेलं त्या बलात्कारांना जेलमधून बाहेर काढतात आणि प्रचारात फिरवतात. ह्यांची लाडकी बहीण कधी होऊ शकते का? सुरुवातीला तुम्ही लाडकी बहीण योजनेवर टीका केली. 1500 रुपये कसे देणार किंवा त्यामुळे आम्ही नाही विचारलं कसे देणार. आम्ही सांगतोय वाढीव देऊ. हे जे 15 लाख देत होते पहिले, नंतर बोलले जुमला, आता 1500 बद्दल बोलायला लागले तर उद्या 15 रुपये देतील. म्हणजे ती योजना वर्क करते असं तुम्हाला वाटतं? काँग्रेसची योजना ढापलेली आहे आणि वापरलेली आहे आणि तेही कमी याच्यात. हे चायनीज कॉपी सारखं आहे, चीप कॉपी करून वाटतात भाजपवाले. बरं, तुम्ही म्हणालात की तुमच्या 3ही पक्षांमध्ये, महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा यावरून सध्या बरीच वक्तव्य येत आहेत. उद्धव साहेब म्हणाले की चेहरा जाहीर करायला हवा. दबाव आहे हा महाविकास आघाडीवर तुमचा की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा आणि तोही उद्धव ठाकरे यांचाच? माझा उलट प्रश्न आहे. आत्ता सरकार कोणाचं आहे? महायुतीचं. निवडणुकीत हा हात चेहरा घेऊन जाणार आहेत का पुढे? हा आपण त्यांना सवाल पहिला केला पाहिजे. त्यांच्यातून चेहरा कोण? जर म्हणजे जिंकत तर नाहीच, पण त्यांच्यातून चेहरा कोण? आणि आमच्यातून एक मत असं आहे की अर्थात म्हणूनच त्या दिवशी उद्धव साहेबांनी पण सांगितलं होतं की कोणाकडे जर चेहरा असेल तर तो जाहीर करून टाका. ठीक आहे, आमचं स्पष्ट भूमिका ही आहे की चेहरा असेल तर अजूनही मदत होते. निवडणुकीत एखादा चेहरा विश्वासू जेव्हा समोर येतो, जसं आम्ही उद्धव साहेबांचा चेहरा बघतो की विश्वासू आहे. आपण पाहताय की प्रत्येक जण त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून मानतो, त्यांचं काम बघितलेलं आहे. शेतकरी बांधव असतील, महिला असतील, तरुण असेल, एक विश्वास आहे की अरे हा माणूस महाराष्ट्रासाठी दिवसरात्र मेहनत करतो, काम करतो आणि महाराष्ट्राच्या हिताचं काम करेल. तसं आज जी काही बिगाडी महायुती त्यांची जी काय आहे 3 पक्षांची, म्हणजे एक पक्ष आणि 2 फुटीर पक्ष, त्याच्यात चेहरा कोण? हा त्यांच्याकडे चेहराच नाही, उत्तरच नाहीये. ते योजनेच्या नावावरनं जे भांडतायत तेच जास्ती आवाज करतात की तुमच्याकडे चेहरा कोण? आम्ही देऊ महाराष्ट्र हिताचा चेहरा, त्यांच्याकडे कोण चेहरा आहे? म्हणजे महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्र हिताचा चेहरा हे उद्धव साहेब आहेत आणि त्यांचा चेहरा जाहीर करावा असा आग्रह आहे तुमचा? आमचा आग्रह नाहीये. आग्रह आपण पाहताय की आग्रह हा आहे की आता बदल घडला पाहिजे महाराष्ट्रात. कारण आज महाराष्ट्र ज्या परिस्थितीतून चाललेलं आहे हे काही आम्ही स्वतःसाठी करत नाही आहोत. आम्ही बिलकुल स्वतःसाठी करत नाही आहोत. आम्ही वेगळ्या गोष्टी करू शकलो असतो हे सरकार पाडल्यानंतर. आम्ही लढत आहोत ते महाराष्ट्रासाठी लढत आहोत. आज जी परिस्थिती महाराष्ट्राची झालेली आहे त्याच्या विरुद्ध आम्ही लढत आहोत, ते बदलण्यासाठी आम्ही लढत आहोत. आणि आम्ही हेच सांगतोय, आज सगळ्यात मोठं आव्हान आपल्याला महाराष्ट्र म्हणून आहे. भाजप जे आपल्याला लुटत आहे, जे महाराष्ट्र द्वेष्ट भाजप आहे ते आहे. मिंदे हे निमित्त आहे. मिंदे काय कुठे उडी मारून जातील, ते बाद झाल्यानंतर कुठे जातील आपल्याला माहिती नाही. तर जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल, कधी लागेल तो लागेल, अजून काही लागण्याचे चिन्ह दिसत नाही, पण जेव्हा लागेल तेव्हा आपण पाहाल की हे ज्यांनी गद्दारी केलेली आहे, जी निर्लज्जपणे त्यांनी गद्दारी केली, ते बाद होतील. पवार साहेब असं म्हणाले की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचाच मुख्यमंत्री बनेल. चर्चा होतील. तुम्हाला अजूनही सांगतो, ही प्राथमिक चर्चा आहे. अजूनही अंतर्गत चर्चेमध्ये तुम्हाला अशाही बातम्या मिळतील की खेचाताणी झाली, एखाद्या सीटवरनं जास्तीच ताणलं गेलं, आणि हे व्हायला पण पाहिजे. कारण जर तुमच्याकडे एखाद्या सीटवर ताकद नसेल तर तुम्ही ती सीट मागणार नाही. मग युतीमध्ये राहून काय उपयोग आहे? 3ही पक्षांची जर ताकद असेल तर तुम्ही ती सीट मागाल, खेचाताणी होईल आणि नंतर सीट मिळाल्यानंतर ती सीट तुम्ही जिंकून काढून देऊ शकता. ही ताकद 3ही पक्षाची असायला पाहिजे. आजच देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की पवारांच्या मनामध्ये 3 नावं निश्चित आहेत, मात्र त्या 3 नावांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव नाही. फडणवीस साहेब पण नाही आहेत. तर त्यांचा महायुतीचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की पवारांच्या मनात काही नावं आहेत पण त्यामध्ये उद्धव ठाकरे नाहीत. देवेंद्रजी पण नाही आहेत.
आणि असं त्यांचे पण जे वरिष्ठ आहेत त्यांच्या पण मनात नाहीये. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं असेल तर मग शिवसेना सर्वाधिक जागा लढवणार का? म्हणजे लोकसभेला सर्वाधिक जागा कितीही कुठूनही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला सांगतो सर्वात जास्ती जागा बहुमताचं सरकार महाविकास आघाडीचंच येईल. कारण आम्ही महाराष्ट्र हिताबद्दल बोलत असतो. आम्ही जे सांगतोय ठीक आहे उद्धव साहेबांचं काम चांगलं आहे, विश्वास आहे आणि त्याच चेहऱ्यावर अर्थात आपण पाहाल की मतदान होत आहे. ह्याच्यात कुठेही अर्थ घेऊ नका लगेच परत नाही तर हेडलाईन येईल की आदित्य ठाकरेंनी चेहरा मांडला वगैरे. मी एवढंच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही सगळे उद्धव साहेब असतील, मी असेल, सगळे आमचे जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, सगळी मंडळी आहे, आम्ही महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत आणि महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढत आहोत. आमचं जर सरकार असतं या गेल्या 2 वर्षामध्ये तर आज आपण पाहिलं असतं की शेतकऱ्यांना परत एकदा कर्जमुक्ती करून दाखवली असते आणि आज जे शेतकरी हतबल झालेत ते झाले नसते. पोलीस हाऊसिंग जे आम्ही 650 कोटी दिले होते त्याचं काम सुरू झालेलं दिसलं असतं. महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स एवढी मोठी फौज आहे पण त्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित ठेवलेले आहेत. आपण पाहत असाल शेतकऱ्यांचा एक विषय, बेरोजगारीचा मोठा विषय वाढत चाललेला आहे. कारण शेतकऱ्यांची सगळी मुलं ही शहराकडे येतात, शेतीत त्यांना कुठे आता होप दिसत नाही, सरकार मदत करत नाहीये. पण MIDC मधून जर आज आमचं सरकार असतं तर तळेगाव इथून वेदांता फॉक्सकॉन हा भाजपने आणि मिंदेनी गुजरातला पाठवला नसता. आज आमचं सरकार असतं तर एअरबस टाटा असेल, बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, हे गुजरातमध्ये गेलं नसतं, हे महाराष्ट्रातच आलं असतं. राज ठाकरे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार आहेत आणि ते पूर्ण 200-250 जागांवर आपले उमेदवार देणार आहेत. वरळीमधून सुद्धा ते तुमच्या विरोधात उमेदवार देणार आहेत. असूही शकतात. मला वाटतं अनेक उमेदवार उतरतात आणि उतरायलाही पाहिजेत. साधारणपणे आता जर आपण पाहिलं चित्र तर 15-20 उमेदवार तर सहज सगळ्या सीटमधून असतात. 2019 मला वाटतं स्पायडरमॅन पण कुठेतरी लढले होते. अनेक उमेदवार असे येत असतात, ते चांगलं आहे, लोकशाहीसाठी चांगलं आहे. पण लोकसभेला तिथून लीड कमी होतं शिवसेनेच्या उमेदवार. मला वाटतं जिंकलोय, लीड आहे. वाराणसीमध्ये जसे प्रधानमंत्री महोदय 3दा ट्रेलिंगवर होते तसं तर कुठे आमचे उमेदवार गेले नाहीत आहे आणि महाराष्ट्र आमच्या सोबत उभा राहील. 5 वर्ष सतत सातत्याने लागोपाठ काम करणारे पक्ष आहेत आणि काही काही असतात निवडणुकीच्या वेळी. मी कोणावर टीका नाही करताना मनसेवर करते, मी कोणावर कधी बोलत नाही, पण असे असतात तर लोक ओळखून असतात ते. पण तुम्ही वरळीमधूनच लढणार 100%. तिथे जर अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली राज ठाकरेंनी तरी बरं जर तर बोलून काहीच अर्थ नाहीये. वरळी आहे माझा मतदारसंघ, मला वरळीतून खूप प्रेम मिळतं, आशीर्वाद मिळतात आणि तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र माझा मतदारसंघ आहे. मी कधीही सरकार असताना कुठच्याही मतदारसंघावर दुजाभाव केला नाही किंवा बायसनी काम केलं नाहीये. इन्व्हेस्टमेंट येताना देखील आम्ही सगळ्या उद्योजकांना सांगायचो की प्रत्येक जिल्हा हा आमचा आहे, महाराष्ट्र हा आमचा आहे, असं समजून तुम्ही पण काम केलं पाहिजे. जिथे जाल तिथे स्थानिक भूमिपुत्रांना तुम्ही रोजगार निर्माण केला पाहिजे. तर सगळीकडे काम तर करायचंच असतं. तर आहे शिवसेनेसाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे हिंदुत्व. भाजप असं म्हणते की उद्धव साहेब ज्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये गेली त्यावेळेला त्यांनी हिंदुत्व सोडलं, ते त्यांचं हिंदुत्व पातळ झालं. आणि भाजपला कोणी अधिकार दिला की आम्हाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देण्यासाठी? त्यांच्याकडून आम्ही कशाला सर्टिफिकेट घ्यायचं? भाजप हे हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देण्यासाठी कुठचीही संस्था नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे आमच्यासाठी सर्वात महत्वाचा विषय ज्याची सुरुवात ज्या कारणामुळे शिवसेनेची सुरुवात झाली आणि माझ्या आजोबांनी ती सुरुवात केली ती म्हणजे भूमिपुत्र आणि भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी आणि रोजगारासाठी. त्याची लढाई अजूनही सुरू आहे आमची. आमचं सरकार असताना आम्ही केलेलं ते की 80% भूमिपुत्रांनाच तुम्ही तिथे जॉब्स दिले पाहिजेत, हे आम्ही केलेलं. भाजप पाळत नाहीये. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात मराठी तरुण असेल किंवा महाराष्ट्रात जे जन्म कुठच्याही भाषेचे असो, ह्या भूमिपुत्रांना इकडे रोजगार उपलब्ध होत नाही कारण भाजप सगळा रोजगार जो आहे तो गुजरातमध्ये नेत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमचं हिंदुत्व जे आहे ते भाजपपेक्षा फार वेगळं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, भाजपचं घर पेटवणारं हिंदुत्व आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि हेच पुढचे 2 महिने भाजपवालेच हिंदू मुस्लिम दंगली लावण्याचा प्रयत्न करतील, हिंदूंमध्ये जातीमध्ये दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. ते नाही जमलं तर जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. आणि जेव्हा सगळं काही जमत नाही तेव्हा हिंदुस्थान पाकिस्तानवर बोलायला सुरू करतात. म्हणजे गल्लीतली निवडणूक असली तरी तिकडचं बोलतात. पण जेव्हा स्वतःचं सरकार असतं तेव्हा सगळ्यात जास्ती अतिरेकी हल्ले जर पाहिले तर भाजपाच्या सरकारमध्ये झालेत. अगदी मग पार्लमेंटवर अटॅक असो किंवा कांदारचं ते काल आता ते आपण पाहत आहे नेटफ्लिक्सवर आता ते रोखण्याचा प्रयत्न करतात, पण जे सत्य ते आलेलं आहे. आणि म्हणून मी सांगतो ना की भाजप हे कोणी हिंदुत्व शिकवणारे पक्ष नाही. उलटं जेव्हा त्यांनी वाराणसीचा कॉरिडॉर केला किंवा अयोध्येचा कॉरिडॉर केला, आपण जाऊन तिथे विचारा त्या स्थानिक लोकांना, तिकडचे लोक आम्हाला सांगतात एक तर सगळे गुजराती कॉन्ट्रॅक्टर्स आणले, दुसरं म्हणजे जी प्राचीन मंदिरं होती वर्षानुवर्ष नाही ते हजारो वर्ष त्या मूर्त्या होत्या त्या स्टोन कटरनी कापल्या गेल्या, ती मंदिरं तोडली गेली. ह्यांचं बुलडोझर जस्टिस हिंदू मुस्लिम बघत नाही, सगळीकडे जातो.
आणि हा इनजस्टिस सगळ्यांवर होतो. म्हणजे ते कॉरिडॉरवर अक्षरशः लोकांमध्ये राग आहे. आत्ता काय तुम्हाला सांगतो, इथे आपलं मुंबादेवीचं मंदिर मी 2दा जाऊन आलो. आत्ता काल परवाकडे आयुक्तानं पण विनंती केली आहे, स्थानिक जे भाजपचे आमदार आहेत त्यांना तिथे कॉरिडॉर करायचं आहे. वर्षानुवर्ष तिथे जो दागिना बाजार बसलेला आहे, कोणाची 100 वर्षापूर्वीचं दुकान आहे, 200 वर्षाचं पूर्वीचं दुकान आहे, त्या सगळ्यांना हलवायचं तिथून. मुंबादेवी मंदिराच्या मागे एका कॉन्ट्रॅक्टरला, भाजपचा कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला 17 मजल्याची इमारत दिली पार्किंगची. मंदिर झाकलं जाणार आहे. हे तुमचं हिंदुत्व आहे? त्या मंदिराच्या मागे आत्ता भाजप प्रणित राज्यामध्ये मिंदे सरकारमध्ये खटारा गाड्यांचं डम्पिंग यार्ड झालं, तिथे डेंग्यू पसरतोय. हे तुमचं हिंदुत्व आहे? आमची मंदिरं तोडणं आणि कॉरिडॉरच्या नावाखाली तुम्ही जमिनी घेणं, हे तुमचं हिंदुत्व आहे? की मग अयोध्येच्या आजूबाजूला जी काही जमीन लोधा आणि या सगळ्या लोकांनी घेतली आहे, ही जमीन तुम्ही घरं बनवून कारसेवकांना देणार आहात की विकणार आहात? हे तुमचं हिंदुत्व आहे? हे त्यांनी सांगावं, प्रेस कॉन्फरन्स घ्यावी. पण भाजप तुमच्यावर आरोप करते की तुम्ही त्या आरोपाला काडी मात्र किंमत देत नाही, कारण हे हिंदुत्व विकायला निघालेले भाजप आहे. ही भाजपा फार वेगळी आहे. ही कमर्शियल आणि पॉलिटिकल यांचं हिंदुत्व आहे. जे खरं हिंदुत्व यांचं नाहीच आहे. ते वाजपेयी साहेब आणि अडवाणी साहेबांचं होतं, ह्या भाजपचं नाहीये. आणि एकनाथ शिंदे असं म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे विचार त्यांच्याकडे आम्ही पुढे जातो. बघा, ते काय, ते अलिबाबा 40 स्टोअरकडे आम्ही जास्ती महत्व देतच नाही. ते डरपोक लोक आहेत. ते स्वतः गद्दारी करायला गुवाहाटीला पळायला, त्याच्या आधी सुरतेला जाऊन लपले होते. पण आज तुम्ही बघा, जे भाजपाचे जे एनडीए मध्ये जे नवीन मित्र आहेत ते कोण कोण आहेत? नितीश कुमारजी आहेत आणि चंद्रबाबू नायडूजी आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत? ते कधी हिंदुत्वाचं चालेल? तुम्ही जेव्हा भाजप म्हणून आमच्याशी युती तोडली 2014 मध्ये, तेव्हा आम्ही हिंदू नव्हतो? जेव्हा आमचा तुम्ही विश्वासघात केला, माझ्या आजोबांच्या खोलीमध्ये येऊन जो शब्द दिलेला तुम्ही तो पाळला नाहीत आणि विश्वासघात केला, तेव्हा आम्ही हिंदू नव्हतो? तर हे सगळं मला वाटतं लोकांना माहिती आहे. शिवसेना फुटली किंवा फोडली यासाठी जबाबदार कोण आहे? अमित शहा आहेत की मग देवेंद्र फडणवीस आहेत? एकामेकांवर ते बोटं दाखवत असतात, पण भाजप आहे. कारण ही भाजपा वाजपेयी साहेबांची असेल, अडवाणी साहेबांची असेल, महाजन काका, मुंडे काका यांची नाही आहे. खरं जर पाहायला गेलं तर आत्ता जर भाजपमध्ये पहिले 5 चेहरे जर महाराष्ट्रातले घेतले तर कोण कोण आहेत जे वोकल असतात, टीव्हीवर येतात? ते सगळे 2019चे इम्पोर्ट आहेत आणि सगळे इतर पक्षामधले रिजेक्ट माल आहेत. मूळ भाजपचे जे लोक होते, मग विनोद तावडेजी असतील, प्रकाश मेहताजी असतील, राज पुरोहितजी असतील, पंकजाताई असतील, ह्या सगळ्यांना तर बाजूला केलेलं. ठीक आहे, दिल्लीत एखादं पद मिळालं, ते काय महाराष्ट्रातले लोक दिल्लीत पाठवलं म्हणजे खूप वेळा असं वाटतं की आम्हाला राजकारणापासून दूर पाठवलं. ते ठीक आहे, ते चालू राहतं त्यांचं. एक मुद्दा होता तो म्हणजे फडणवीस असं म्हणाले होते की त्यांना अटक करण्याचा डाव होता. आता अनिल देशमुखांना सुद्धा सीबीआयनं FIR केलेला आहे. गिरीश महाजन यांच्यावर यांना अटक करण्याची तयारी होती. त्या संदर्भामध्ये फडणवीस असं म्हणाले होते की त्यांनाही अटक करण्याचा. पण कशामुळे? जर एवढी भीती असेल तर काहीतरी कारण असेल ना त्याच्या मागे. असं काही कोणी काय भाजपचं सरकार नव्हतं ना की कोणाला उचललं आणि आत टाकलं. आमचं सरकार होतं जे संविधानाप्रमाणे चालायचं आणि काहीतरी चुकीचं केलं असेल तरच मनात भीती असते, नाही तर भीती नसते कोणाच्या मनात. ते एवढं म्हणजे तुम्हाला सांगतो काय होतं की मनी बसे तर स्वप्नी दिसते, ते तसं जी म्हण आहे ना ती, ते तसं असेल. आम्हाला तर माहिती नाही काय असेल तर. पण तुम्ही असं म्हणाला होतात की उद्धव ठाकरे यांना सुद्धा अटक करण्याची तयारी मी म्हणाले होतो की मिंदेना अटक करायचं होतं भाजपला, म्हणून मिंदे पळाले. आणि जी सत्य गोष्ट त्यांनी आम्हाला वर्षाला येऊन रडत रडत सांगितलं सुद्धा होतं. म्हणजे फडणवीसांनी जे म्हटलं की त्यांना अटक करण्याची तयारी होती वगैरे, तसं काही नव्हतं. माझ्याकडे तरी गृह खातं नव्हतं आणि मी इतरांच्या खात्यात लक्ष द्यायचो नाही. भाजप आणि शिवसेना म्हणजे पूर्णच तुटलंय. पुन्हा कधी भविष्यात काही युती होण्याची किंवा जवळीक होण्याची काही? बघा, 2दा तर आम्ही फसलो. 14ला त्यांनीच युती तोडली होती. खडसे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं तो सगळा कसा वेळ होता आणि काय नक्की त्यांना करायला लावलं, कोणी फोन केला, वरिष्ठांनी फोन केला, इकडच्या लोकांनी फोन केला. हे सगळं जरी होतं तरी किती वेळा फसायचं. आणि जी लोक धर्माच्या नावावर दुसऱ्यांची घरं जाळतात, लोकांना जाळू शकतात, लोकांना मारू शकतात. मूळ मुद्दा हाच राहतो मग की तुम्ही विकास का, आता शाश्वत विकास ह्या कॉन्फरन्सचं नाव आहे. मला तुम्ही सांगा 10 वर्षामध्ये ह्या देशात एक तरी गोष्ट अशी झाली आहे ज्याच्यात आपण शाश्वत विकास बघू शकतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट बघू शकतो? मला एक तरी सांगा. ना स्वतःच्या पक्षाची सस्टेनेबल डेव्हलपमेंट केली भाजपनी, ना कुठच्या देशाची केली. स्मार्ट सिटी प्रोग्रामचं काय झालं? बंद झालं स्मार्ट सिटी. पुणे मागच्या आठवड्यात स्मार्ट सिटीमधून बाहेर पडलं. स्वच्छ भारतचं काय झालं? डिमॉनिटायझेशनचं काय झालं? GSTचं काय झालं? आधारचं काय झालं? एक सुद्धा कार्यक्रम जो त्यांनी 14 मध्ये जुमला म्हणून सांगितला होता, एक सुद्धा राबवला नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी भाजपा देशाला संपायला निघालेली आहे, महाराष्ट्राला संपायला निघाली आहे, महाराष्ट्र द्वेष्टे आहेत,
जी भाजपा महाराजांच्या पुतळ्यात गैरव्यवहार करू शकते आणि एखाद्या अशा व्यक्तीला देऊ शकते ज्याला काही एक्सपिरियन्सच नाहीये, अशा भाजपबरोबर कसं आम्ही जाऊ शकतो? आणि नकली संतांबरोबर ते तरी युती करणार का? तेच म्हणाले होते नकली संतान. पवार साहेबांना भटकती आत्मा बोललेले, तर मग कोणाबरोबर युती करणार नक्की? मगाशी जे म्हटलं होतं मी की मुस्लिम वोट जे आहेत ते शिवसेनेकडे जास्त वळले लोकसभेच्या निवडणुकांमध्ये. राज ठाकरे असं म्हणाले की असं काही नाही, मोदी आणि शहांना विरोध म्हणून ही मतं तिथे गेली, आता विधानसभेत तसं होईल असं नाही. तुम्हाला काय वाटतं? मला काही वाटत नाही. मला एकतर भारताच्या कुठच्याही नागरिकांनी, कुठच्याही धर्माचे असो, कुठच्याही जातीचे असो, कुठच्याही प्रांताचे असो, जे पक्ष त्यांना आपले वाटतात, जे पक्ष त्यांना वाटतात की ठीक आहे देश हिताचं काहीतरी बोलतोय, राज्याच्या हिताचं बोलतोय, त्या गावाचं असेल किंवा त्या समाजाचं असेल किंवा त्या शहराचं असेल, त्या हिताचं बोलतोय, त्यांनी त्यांना मतदान करावं. तो त्यांचा अधिकार आहेच. आणि आपण पाहिलं असेल मुस्लिम मतं असतील किंवा ख्रिश्चन मतं असतील, बौद्ध मतं असतील, ही सगळी मतं उद्धव साहेबांकडे एवढ्यासाठीच वळली कारण आम्ही हिंदुत्व आमचं जे खरं आहे ते दाखवलं. हिंदुत्व न सोडता आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना सामावून कसं घेतं आणि सगळ्यांना सोबत कसं नेतं, म्हणजे सबका साथ सबका विकास जी त्यांची लाईन होती ते खरं जे आम्ही करत आहोत. आमच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठेही जातीय किंवा धार्मिक किंवा कुठेही सामाजिक वाद निर्माण न करता राज्याला पुढे कसं न्यायचं, जे खरे विषय आहेत राज्याचे त्याच्यावर कसं फोकस करायचं हे उद्धव साहेबांनी दाखवलं. आणि जर कोणाला ते आवडत असतील तर गैर काय त्याच्यात? पण मग भाजप तुम्हाला जनाब उद्धव साहेब वगैरे असं म्हणते. त्यांचे किती फोटोज आहेत आणि त्यांच्यासारखे आम्ही हिपोक्रेट्स नाही होत की फोटो काढायचा आणि मग दुसरं काहीतरी करायचं. मुख्य गोष्ट अशी आपण पाहत असाल, आम्ही नवाज शरीफ यांचा केक कापून नाही आलो, आम्ही इकडच्याच आमच्याच देशातल्या मुस्लिम बांधव असतील किंवा कुठच्याही धर्माच्या लोकांबरोबर बोलतो. नवाज शरीफ ज्यांनी आमच्या देशावर हमला केला होता त्यांचा केक कापून आम्ही कधीही आमच्या देशात परत आलो नाही होत आणि गरज पण पडली नाही, आम्हाला मिठी मारायची पण गरज पडली नाही त्यांना. असा उद्धव साहेबांचा एक फोटो दाखवा नवाज शरीफला मिठी मारताना. म्हणजे पुढच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा नसेल, म्हणजे आपण नसायला पाहिजे. तुम्ही मला सांगा 2024 मध्ये अजूनही जर भाजप धार्मिक वाद आणि सामाजिक वादात जात असेल आणि तेढ निर्माण करत असेल, कुठच्या जगात तुम्ही जगताय? आज आमच्या तरुणांना इथे, तरुणींना इथे रोजगार पाहिजे, नोकऱ्या पाहिजेत. आज महाराष्ट्रात आपण पाहतोय शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. 10 वर्ष भाजपचं राज्य आहे. बेसिक सोयी सुविधा जे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून मिळाल्या पाहिजेत रस्त्यांच्या, मुंबई गोवा असेल, मुंबई अहमदाबाद असेल, मुंबई नाशिक महामार्ग असेल, ते मिळत नाहीत आम्हाला. आज परवा आम्ही पाहिलं शेतकऱ्यांना मदत पाहिजे, सांगतात साहेब ते पीक विम्याची हेल्पलाईन चालत नाहीये. तुम्ही तो माणूस जो आत्महत्येच्या एका टोकावर आलेला आहे त्याला जाऊन सांगा तुमचा धर्म काय विचारा आणि काय उत्तर मिळेल सांगा मला. आपण कुठच्या जगात राहतो आणि काय करतो, किती वेळ आपण इतिहासात, ठीक आहे मला माझ्या धर्माचा अभिमान आहे आणि तो असायलाच पाहिजे, माझ्या परिवाराचा असेल, माझ्या प्रांताचा असेल, माझ्या समाजाचा असेल, मला अभिमान असायलाच पाहिजे. पण तो अभिमान मी तुमच्यावर लादू नाही शकत. एकामेकांचा मान सन्मान झाला पाहिजे. पण जर राजकारणी असेल मी तर राजकीय जीवनात खरं जी कामं आहेत ती व्हायला पाहिजेत आणि त्याच्यावर बोलायला पाहिजे की मी गेल्या 5 वर्षात किती लोकांना नोकरी देऊ शकलो, गेल्या 5 वर्षात किती लोकांचे जीव वाचू शकलोय, किती हॉस्पिटल वाढवलेत, शाळेंमध्ये काय आम्ही बदल आणू शकलोय, रस्त्यांमध्ये काय घडवू शकलोय, फुटपाथ किती चांगले झालेत, गावात किती शाश्वत शेती आम्ही करू शकलोय. क्लायमेट चेंज, वातावरणीय बदल जे होत आहे आपण पाहतोय की कधी दुष्काळ असतो, कधी अतिवृष्टी असते, कधी गारपीट असते, त्याच्यात मी शेतकऱ्यांना कसं वाचू शकतोय, हे का राजकीय नेत्यांकडून आलं पाहिजे. हे नुसतं भांडणं लावणं हे काही राजकारण नाहीये. आदित्यजी, मी आधीही तुमची मुलाखत घेतली आहे, पण आता तुम्ही खूप जास्त आक्रमक, अभ्यासपूर्ण बोलता. त्या आधी सुद्धा जर आपण पाहिलं राहुल गांधींचंही, राहुल गांधीही आता तेवढ्याच आक्रमकपणे आणि तेवढ्याच अभ्यासपूर्ण देखील बोलता. ही सिमिलरिटी आहे तुमच्यामध्ये. अच्छा, आता ठीक आहे. त्याच्यात थँक्स टू विरोधक. शिवसेनेमध्ये आणि तरुण वर्ग. पण मी त्या निर्लज्ज मंत्र्यांसारखं बोलणार नाही, वाईटातून काहीतरी चांगलं घडू शकतं असं बोलणार नाही. जे झालं सरकार पाडलं ते वाईटच झालं आणि त्याच्यात महाराष्ट्र मागे गेलं. तुमच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातं असं जेव्हा तुम्हाला कोणी सांगतं किंवा असं जर काही बोर्ड लागली तर कसं वाटतं तुम्हाला? नाही, मी ते इग्नोर करतो, खरं तुम्हाला सांगतो, आणि कधीही माझ्या मनात ठेवत नाही. म्हणजे अगदी हे पण तुम्हाला स्पष्ट सांगतो की अनेकदा आता गेल्या 2-4 महिन्यात आम्ही ऐकतो की अरे महाविकास आघाडीचं सरकार येणार, मग तुमचं कुठचं खातं आमचं, म्हणलं ह्याच्यात जाऊही नका. ग्राउंड झिरो पासून काम करायचं आहे आणि पहिलं सरकार बसवायचं आहे. जे महाराष्ट्र द्वेष त्यांना पळवायचं आहे. आणि म्हणून जेव्हा मी उलट फोन करून त्यांना सांगतो अरे बाबा पहिलं ते होर्डिंग उतरवा, कारण हे अशी स्वप्न घेऊन कधीही काही चालत नाही. स्वप्न पाहायला लागतात पण स्वप्न सगळ्यांसाठी पहा, स्वतःसाठी पाहून काही चालत नाही, काही होत नाही. म्हणून मी जे कोणी लावतो असं त्यांना पहिलं फोन करून सांगतो की ते पहिलं काढा खालती, काही असं नसतं.
तुम्हाला पूर्ण खात्री आहे की उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुढचं सरकार येणार? मला वाटतं आपण पाहताय की उद्धव साहेब हे कुटुंब प्रमुख म्हणून पाहिले जातात. उद्धव साहेबांवर सगळ्यांचा विश्वास आहे. आणि इवन हेही तुम्हाला सांगतो, म्हणजे आश्चर्य पण वाटू शकतं, काही काही लोकांना माहिती असेल, अनेक लोक भाजपातले असतील जे आत्ताच्या भाजपातले आहेत किंवा इतर काही पक्षांमध्ये आहेत, ते पण मला खूप वेळा सांगतात अरे नाही, आणि सगळेच म्हणतात की नाही, उद्धव साहेबांचा जो कार्यकाळ होता मुख्यमंत्री म्हणून आणि राज्याचे प्रमुख म्हणून तो महाराष्ट्रासाठी खरोखर चांगला होता. आणि त्यांना पण हेच वाटतं की कुटुंब प्रमुख म्हणून, एक विश्वासार्थ म्हणून जर आपण पाहिलं तर विश्वासू नेतृत्व हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहे. कारण याच्यात उद्धव पण आहे, बाळासाहेब पण आहे आणि ठाकरे पण आहे. खूप खूप धन्यवाद आदित्यजी. धन्यवाद या ठिकाणी आलात त्याबद्दल.